ईशस्तुती ईशोपनिषद मधला ईशस्तुती जो पहिला श्लोक आहे. आता आपण प्रत्येक तात्पर्य वाचू, कारण हे प्रभुपादांचं प्रवचन होतं 10 पानांचं. त्याच्यावर हे इम्पॉर्टंट जे मुद्दे होते त्याची आपण चर्चा केली आणि तुम्हाला घरून वाचून यायला सांगितलं होतं. आता ईशस्तुती सुरू होते, तर तुम्ही वाचून आले असाल हे. बरं, तर आपण इथे पण प्रत्येक तात्पर्य वाचू. आता इथून पुढे प्रत्येक मंत्राचं तात्पर्य वाचू. ठीक आहे. हां, हे तर वाचणारच आहे आपण. श्री राधे राधे श्याम. ओके, हा श्लोक कंपल्सरी पाठांतरासाठी राहील, सर्वांनी पाठ करायचा. ठीक आहे. पहिले श्लोक म्हणू आपण. पहिली जी लाईन आहे ही पूर्ण लाईन मी म्हणेल, त्याच्यानंतर तुम्ही रिपीट करा. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओके, थँक्यू. सुंदर वाटतं ना सगळेजण एकाच स्वरामध्ये, एकाच त्याच्यामध्ये मंत्र उच्चारण करा. त्याचे व्हायब्रेशन एवढे पॉवरफुल आहेत ना, खूप दिव्य लहरी आहेत या मंत्रांच्या. तर या श्लोकाचं अर्थ काय आहे, पहिले वर्ड टू वर्ड मी भाषांतर वाचतो. मी प्रभुपाद कसं भाषांतर करतात, भाषांतर नंतर वाचतो. पहिले तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देतो बोर्डवर. ओम हा जो शब्द ऐकायला येतो पाठीमागे सर्वांना. ओके. ओम हा जो शब्द आहे, जनरली प्रत्येक मंत्राच्या पुढे वैदिक जे मंत्र आहेत त्यांच्यामध्ये वापरला जातो. बऱ्याच ठिकाणी ओमचा प्रयोग केला जातो. तर ओम जे शब्दध्वनी आहे, हा भगवंतांचा व्यक्तिमत्वाचं प्रतिनिधित्व करणारा साक्षात भगवंतांचा ध्वनी आहे. ओम म्हणजे साक्षात भगवंत आहेत. तर ओम मंगलसूचक पण म्हटलेलं आहे. तर ओम पूर्ण मदः. पूर्ण मदचा अर्थ आहे ते पूर्ण आहेत. पूर्ण पूर्णमदः पूर्णमिदं. याचा अर्थ आहे हे पूर्ण आहे. मी याचं भाषांतर प्रभुपादांच्या भाषांतराला धरून करत नाही. याचं वर्ड टू वर्ड मिनिंग, ॲक्च्युअल उपनिषदांची भाषा काय असते हे तुम्हाला सांगतो मी. तर याच्यामध्ये या मंत्रामध्ये 7 वेळा पूर्ण येतं, बरोबर ना? 7 टाइम्स. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते म्हणजे पूर्णापासून पूर्णापासून पूर्णच उत्पन्न होतं. पूर्णस्य
पूर्णमादाय पूर्णापासून अनेक पूर्ण उत्पन्न होऊन सुद्धा इथपर्यंतचे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते पूर्णच राहतं. हे या श्लोकाचं मीनिंग आहे. ठीक आहे, काय समजले श्लोकामधून तुम्हाला? बोला. भगवंत हा विषयच नाही. हां, ओम म्हणजे एक भगवंतांचं मंगलसूचक, मग भगवंतांचं प्रतिनिधित्व करणारा ध्वनी रूप आहे भगवंताचं. हां, हे प्रभुपादांचं वर्ड टू वर्ड हे ट्रान्सलेशन आहे माताजी. उपनिषद जे आहेत ना, श्रुती मंत्रामध्ये येतात. श्रुतीमध्ये मला हे म्हणायचं की आपण प्रभुपादांचं भाषांतर तात्पर्य वाचू, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. प्रभुपादांनी याला एक सुंदररित्या भक्तिमय दृष्टीने याला स्वरूप दिलेलं आहे. मला हे म्हणायचं आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, चुकीचं नाही, पण मी हे जे लिहिलेलं आहे ना, याच्यामध्ये या श्लोकांमध्ये, या शब्दांमध्ये कुठेही प्रत्यक्ष भगवंतांचं वर्णन केलेलं नाही. मला हे म्हणायचं आहे, कारण ही जी भाषा आहे ना, ही उपनिषदांची भाषा आहे. आणि ही भाषा प्रत्येक मंत्रामध्ये एक गोष्ट दिसून येते, एक तर जटिलता आणि दुसरे रहस्यमय. या सगळ्या मंत्रांमध्ये इथून पुढे दोन गोष्टी दिसतील. एक तर जटिलता म्हणजे काय, कठीणपणा, असं गुंतागुंती, स्पष्टता दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट कोणती, रहस्यमय, काहीतरी रहस्य अर्थ आहे त्याच्या मागे. जोपर्यंत उपनिषद म्हणून सांगितलं, उपनिषद शिकायचे असतील तर कुणाजवळ जायचं आपल्याला? उप म्हणजे जवळ जाऊन बसणे, गुरूंच्या जवळ जाऊन बसणे, तेव्हा उपनिषदांची व्याख्या आपल्याला समजेल. जर प्रभुपादांनी याच्यावर भाष्य लिहिलं नसतं, आपण तर वाचलं नसतं, विषयच नाही वाचायचा, पण समजलं पण नसतं जरी वाचलं असतं तरी सुद्धा. म्हणून हे कोण अध्ययन करतं माहिती आहे ना? आपण ह्याच्यामध्ये जा, अरण्यक आणि न्याय, याच्या अगोदर काय होतं? संहिता. हां, तर जे लोक संहिता म्हणजे देवी देवतांचं गुणगान केलं त्याच्यामध्ये, कर्मकांड. जे लोक धर्म अर्थ काम करून करून थकतात ना, तेव्हा ते अरण्यक मध्ये जातात. अरण्यक म्हणजे त्यागाचा मार्ग. त्यानंतर त्याग म्हणजे काय, संन्यास घेतल्यानंतर हे लोक ज्ञानमार्गी बनतात. ज्ञानमार्गी बनल्यानंतर हे लोक गुरूंच्याकडे जातात आणि गुरूंच्याकडे जाऊन हे सगळं ज्ञान शिकतात. तर याच्यामध्ये प्रत्यक्ष ज्ञानमार्गी लोक जे असतात, हे ब्रह्माची उपासना करत असल्यामुळे हे प्रत्यक्ष भगवंतांचं जे नामरूप गुणलीला त्यांचं वर्णन करत नाहीत, यांच्या तिथपर्यंत हे पोहोचत पण नाहीत. त्यामुळे ही जटिल भाषा ज्ञानमार्गी लोकांची, यांना सोपं साधं सरळ जर सांगितले ना, त्यांना मजा वाटत नाही. त्यांना काय म्हणतात त्याला, एक त्यांना असं कठीण काहीतरी पाहिजे, तेव्हा त्यांना वाटतं आपण काहीतरी करतो. नाहीतर त्यांना असं जसं ज्याला एकदम चांगलं कॉम्प्लिकेटेड पाहिजे, चांगलं खाण्याची सवय ना, एकदम मसालेदार चटपटीत, त्यांना आमच्या आश्रमचा प्रसाद आवडणार नाही. तसं त्यांना एकदम फिलॉसॉफिकल, टेक्निकल सगळ्या गोष्टी पाहिजे, तेव्हा त्यांना असं वाटतं आपण काहीतरी ट्राय करतोय भगवंतांना शोधण्यासाठी. आता ही भगवंतांची स्तुती आहे. ही भगवंतांची अशा जटिल शब्दांमध्ये स्तुती केलेली. तुम्ही जर श्रीमद भागवतमध्ये आलात तर अतिशय सोप्या सोप्या शब्दामध्ये भगवंतांचं गुणगान केलेलं आहे. आणि सर्व श्रुती मनोहरा, अन्योन्यम आसित संजल्प, उत्तम श्लोक वार्तया, कौरवेंद्र पुरस्त्रीनाम सर्व श्रुती मनोहरा. फार सुंदर श्रीमद भागवतमच्या पहिला स्कंद 7वा अध्याय. जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेमधून मथुरेला जात होते, तेव्हा द्वारकेमधून नाही,
हस्तिनापूर ना, हां, हस्तिनापूर टू द्वारका. हां, तेव्हा हस्तिनापूरच्या सर्व स्त्रिया एकत्र येतात आणि भगवंतांचं अश्रू भरून नयनांनी भगवंतांचं गुणगान करतात. शुकदेव गोस्वामी फार प्रसन्न होतात आणि म्हणतात की काय श्रुतींमध्ये भगवंतांचं गुणगान केलेलं आहे. त्याही पेक्षा या कौरवेंद्र पुरस्त्रीनाम सर्व श्रुती मनोहरा, श्रुतींमध्ये अशा जटिल मंत्रांचं वर्णन केलेलं आहे भगवंतांच्या स्तुतीचं, त्याही पेक्षा कर्णमधुर या स्त्रियांची स्तुती आहे. तर भक्ती मार्गात भागवतमच्या ज्या स्तुती आहेत भगवंताच्या अतिशय सोप्या सुंदर भाषेमध्ये आहेत, पण ही जटिल भाषा ज्ञानमार्गी लोकांची. ठीक आहे, काय पहा, पूर्णमदः, ते पूर्ण आहेत, इथं नाव नाही दिलेलं आहे, ते पूर्ण आहेत. पूर्णमिदम, हे पूर्ण आहेत. कोण हे? हे पूर्ण आहे. आता बघू काय पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते, पूर्णापासून पूर्णच उत्पन्न होतं, कधीही अपूर्ण उत्पन्न होत नाही. जे पूर्ण आहेत त्यांच्यापासून पूर्ण उत्पन्न होतं. आणि असे पूर्णस्य पूर्ण मादा आहे, पूर्णापासून अनेक वेळा, एकदा नाही अनेक वेळा पूर्ण उत्पन्न होऊन सुद्धा पूर्णमेवावशिष्यते, ते पूर्णच राहतं. ही आहे जटिल भाषा. आणि हे कोण आहेत? ओम. आता ओम कोण आहेत? काय नाव आहे का ओमचं? याला आपण परमसत्य म्हणतो. आता ओम भगवंताच्या संदर्भातच वापरलं जातं, पण कोण व्यक्ती आहेत? व्यक्तिविशेषचं नाव नाही. म्हणून भगवंतांची स्तुती प्रित्यर्थ हरिनाम चिंतामणीमध्ये 2 नामांचं वर्णन केलेलं आहे. एक प्रत्यक्ष नाम आणि दुसरं अप्रत्यक्ष नाम. अप्रत्यक्ष नामामध्ये कोणकोणती नावं येतात सांगा? ईश्वर, नियंता, परमात्मा, ही अप्रत्यक्ष नावं आहेत. प्रत्यक्ष नावं कोणती आहेत? हां, गोविंद, गोपाल, मधुसूदन, श्याम सुंदर, ही जी नावं आहेत, नाव घेतल्यानंतर त्यांचं लीला प्रकाशित होते. तर ही प्रत्यक्ष नावाची स्तुती आणि ही अप्रत्यक्ष नावांची स्तुती आहे. तर याला प्रभुपाद एक भक्तिमय दृष्टीने कसं प्रस्तुत करतात याचं आपण स्पष्टीकरण पाहू. ओके. ओम पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत. आता प्रभुपाद ओमला साक्षात भगवंत म्हणतात. भगवंत पूर्ण आहेत, ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही, जसे हे दृश्य जगत. आता दुसरी जी लाईन आहे ना, हे पूर्ण आहे. हे म्हणजे काय? हे भौतिक जगत. भगवंत पूर्ण आहेत, त्यांच्यापासून निर्माण होणारे जे भौतिक जगत आहे हे सुद्धा पूर्ण आहे. संपूर्णापासून निर्माण होतं ते सुद्धा संपूर्णच असतं. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एकके निघत असूनही ती संपूर्णच राहतात. तर ही भगवंताची सामर्थ्याचं, भगवंताच्या महानतेचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. ईश स्तुती, ईश म्हणजे भगवंत, भगवंताची स्तुती करणारा हे श्लोक आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना उपनिषदांची लँग्वेज, थीम काय असते उपनिषदांची? आता प्रत्येक श्लोकांमध्ये अशाच प्रकारची थीम असेल. पुढे मंत्रांमध्ये अशा प्रकारचे गोष्टी दिसून येतील आपल्याला. तर पूर्ण आणि भौतिक जगामध्ये कसं भगवंत पूर्णत्वाच्या भूमिकेमध्ये हे जगाला निर्माण केले भगवंतानी. आता आपण म्हणतो की हे मटेरियल वर्ल्ड आहे, याच्यामध्ये भरपूर उणिवा आहेत, भरपूर गोष्टी आहेत. आपण याची थोडी चर्चा करू की भौतिक जगत जे आहे कसं पूर्ण आहे, भगवंतांपासून निर्माण झालेलं आहे म्हणून पूर्ण आहे की खरोखर पूर्ण आहे भौतिक जगत. तर भगवंतांच्या प्राकृतिक नियमानुसार जर आपण जीवन जगलो तर या पूर्णतेचा आपल्याला परिपूर्ण अनुभव येईल. जर जसं या भौतिक जगामध्ये आपण कोणतीही गोष्ट केली, समजा 10 लिटर सरबत बनवलं आणि 10 लिटर सरबत मधून तुम्हाला प्रत्येकाला एक एक ग्लास दिला, ते 10 लिटर संपत जाईल का तेवढंच राहील? संपत जाईल ना. प्रत्येक भौतिक जगातली मानव निर्मित ज्या गोष्टी आहेत, ज्या निर्मिती करतो त्या काळाच्या प्रभावाने संपत जातात, क्षय होत जातात. पण भगवंतांच्या योजनेने जे जे बनवलेलं आहे ते पूर्ण कसे या श्लोकामध्ये दिसेल आपल्याला. तर आपण सुरुवातीला तात्पर्य वाचू. पहिला पॅरेग्राफ. माईक नाही ना, मलाच वाचा. वाचा. हे
हां चला वाच. एक मिनिट. हा माईक. तात्पर्य: आत्यंतिक परिपूर्णता किंवा परमात्यंतिक सत्य म्हणजेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान, निर्विशेष ब्रह्मसाक्षात्कार अथवा परमात्मा साक्षात्कार आत्यंतिक पूर्णाचा आंशिक साक्षात्कार आहे. भगवान सच्चिदानंद विग्रह आहेत. निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार हा त्यांच्या सत किंवा नित्य स्वरूपाचा साक्षात्कार समजला जातो आणि परमात्मा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या सत आणि चित किंवा त्यांच्या नित्य आणि ज्ञानमय स्वरूपाचा साक्षात्कार समजला जातो. परंतु भगवत साक्षात्कार म्हणजे सच्चित आणि आनंद या सर्व दिव्य स्वरूपांचा साक्षात्कार होय. ज्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा साक्षात्कार झाला आहे त्याला परमसत्याच्या वरील स्वरूपांचा समकृपात साक्षात्कार होत असतो. विग्रह म्हणजे आकार, अर्थात भगवान आत्यंतिक पूर्ण जे आहेत ते निराकार नाहीत. जर ते निराकार असतील किंवा त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीपेक्षा त्यांच्यात काही उणीव असेल तर ते आत्यंतिक पूर्ण होऊ शकत नाहीत. आत्यंतिक पूर्णात आपल्या अनुभवाच्या कक्षेतील व अनुभवातीत अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असला पाहिजे, अन्यथा ते आत्यंतिक पूर्ण असूच शकत नाही. परमसत्य जे आहे हे आत्यंतिक पूर्ण हे निराकार नाहीत असं प्रभुपादांना या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून प्रभुपाद परमसत्याच्या 3 ज्या अनुभूती आहेत, 3 अनुभूतींचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. परमसत्य हे कसं पूर्ण आहे आणि त्यांचं पूर्ण ज्ञान म्हणजे काय आहे याचं वर्णन प्रभुपाद या पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगतात की परमसत्य 3 प्रकारे परमसत्याचा अनुभूती करू शकतो. एक आहे ब्रह्म, दुसरा आहे परमात्मा, तिसरा आहे भगवान. बोर्डवर लिहून दाखवू का? एक टेबल दाखवतो तुम्हाला. तुम्ही असं परीक्षेमध्ये एखादा असं टेबल पण लिहू शकता. ब्रह्म परमात्मा. श्रीमद भागवतमचा श्लोक म्हणा. हा ब्रह्मचारी. परमसत्याच्या साक्षात्काराचे 3 स्तर आहेत. तर ब्रह्म म्हणजे तुम्ही नोट्समध्ये पण पाहू शकता. ब्रह्मामध्ये सत आहे, एक आहे सच्चिद आनंद भगवंताचं स्वरूप आहे. तर ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय लक्षात ठेवा, आपण भक्ती मार्गातील लोक आहोत. ब्रह्म म्हणजे काय सांगा बरं? भगवंतांची अंगकांती, भगवंतांच्या धामातून निघालेलं जे प्रकाश आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. निराकार ब्रह्मज्योती. तर ती ब्रह्मज्योती काय आहे? सत म्हणजे काय? सत म्हणजे नित्य आहे, शाश्वत आहे. सत म्हणजे शाश्वत, इटर्नल. परमात्मा सत प्लस चित. भगवान सच्चित आनंद. चित म्हणजे काय? ज्ञानमय, बरोबर ना? ज्ञानमय आणि आनंद, सच्चित आनंद भगवान आहेत. तर हे समजलं का तुम्हाला? ब्रह्म जे आहे हे शाश्वत आहे. हे ब्रह्मस्तरावर जे निराकार ब्रह्मज्योती मानतो इथपर्यंत प्रलय कधीही जात नाही. ब्रह्म हे शाश्वत आहे, कायमस्वरूपीचं आहे ब्रह्म. जसं भगवद्धाम कायमस्वरूपी, तसं ब्रह्म जे निराकार ब्रह्मज्योती ही पण सत म्हणजे शाश्वत आहे, कायमस्वरूपीचं आहे. परमात्मा जे आहेत सत ते पण शाश्वत आहेत आणि ज्ञानमय आहेत. ज्ञानमय म्हणजे या जगामध्ये आपण झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी करतो ना
त्या सगळ्या परमात्माच्या मार्गदर्शनाखाली करतो. अनुभव केलाय कधी तुम्ही? का स्वतःच्या सामर्थ्याने करतो? परमात्मा गायब होऊ द्या हृदयातून, मग काय खरं नाही. ब्रेन स्ट्रोक झाल्यासारखंच वाटेल मग. सगळं गायडन्स परमात्मा करतात आपल्याला. का? परमात्म्याची काय गरज आहे आपल्याला? आपण तर आत्मा आहोत ना. बरं, आध्यात्मिक जगामध्ये परमात्मा आहेत का? आपल्या हृदयात. आध्यात्मिक जगतामध्ये परमात्म्याची गरजच नाही. तो आत्मा ज्ञानमय बनतो त्या ठिकाणी गेला. भगवंतांची जी चित शक्ती आहे, चित शक्ती त्यांना ज्ञान देते. चितमध्ये लादिनी, संदिनी आणि संवित. लादिनी राधाराणी, संदिनी संवित, एक भगवंताचं ज्ञान देते. या शक्तीच्या प्रभावाने ते तिथं राहतात. हां, या जगामध्ये आपल्यासाठी हे भौतिक जगत म्हणजे एक परदेशामध्ये गेल्याप्रमाणे आहे. परदेशातले नियम माहिती नाहीत. सिग्नल कुठे आहे, राईटने जायचे की लेफ्टने जायचे. तिथल्या कारना राईट साईडला स्टेअरिंग असते. भारतामध्ये राईट साईडला असते का लेफ्ट साईडला असते? तर हे सगळे नियम देश बदलला की सगळे बदलत असतात. आपल्यासाठी हे भौतिक जगतमध्ये म्हणजे एक फॉरेन लँडसारखं आहे. म्हणून प्रत्येक जीवाला परमात्म्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून हे परमात्मा जीवाला ज्ञान देत असतात. हृदयातून याला ज्ञान देत असतात. आणि दुसरं आहे आनंद. हा, चित म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे आनंद. ठीक आहे ना. आता भगवंतांना आनंद या ठिकाणी म्हटलेलं आहे. भगवंत आनंद म्हणजे आनंद विग्रह. आता आनंद कधी होतो? जेव्हा यांच्या लीला होतील. यांच्या कधी गोवर्धन लीला झाली का ब्रह्माची, परमात्म्याची? नाही झाली. श्रीकृष्णांची गोवर्धन लीला झाली. म्हणून गोवर्धन लीलेचं जेव्हा आपण श्रवण करतो किती आनंद वाटतो. भगवंताची माखनचोर लीला श्रवण करतो किती आनंद वाटतो. तर भगवंतांच्या लीला माधुर्य हा गुण भगवंतांच्यामध्ये आहे. म्हणून आनंद भगवंतांचं एक गुण आहे. तर हा आनंद वर्धनम, हा आनंद कायमस्वरूपी वाढत जातो, कमी होत नाही. आनंद वाढत जातो. भगवंतांचे गुण पण वाढत जातात, भगवंतांचं सौंदर्य पण वाढत जातं. आता यांचे जे उपासक आहेत, कोण कोण आहेत सांगा बरं? ब्रह्माची उपासना करणारे कोण आहेत? मार्गी लोक सांगा भगवद्गीतेनुसार. योगी, ज्ञान योगी, ध्यान योगी, हे सांगायचं. योगी नाही, ज्ञानी. मी जे बोललो तेच रिपीट करतात. पक्के फॉलोअर्स. ज्ञानी, परमात्म्यावर ध्यान करणारे कोण असतात? योगी. आणि भगवंतांची भक्ती करणारे कोण असतात? भक्त. व्हेरी गुड. योगी आणि ज्ञानी ब्रह्माचं ध्यान करतात आणि योगी परमात्म्याचं ध्यान करतात. चतुर्भुज रूपाचं ध्यान करतात ना योगी, हृदयस्थ चतुर्भुज रूपाचं. आणि भक्त भगवंतांच्या लीला, नाम रूप गुणलीलाचं श्रवण कीर्तन करतात. म्हणून हे भक्त आहेत. तर यांची गती सांगा बरं, कोण कुठे जाईल? भक्त कुठे जाणार? ओके, भगवत धाम. बर. योगी, ज्ञानी कुठे जाणार? ब्रह्मज्योतीमध्ये. आणि योगी का मग एवढी तपस्या कशासाठी करतात? खाली काय ना. योगी कुठे जातात? परमात्मा लोक आहे का आध्यात्मिक जगामध्ये? नाही, परमात्मा लोक नाही. परमात्म्याचा असं विशिष्ट लोक नाही. तर योगी कुठे जातात? नाही, वरती जाण्यास. भक्तांच्या घरात कधी जन्म होतो? 6.40, 41, 42. योगी जे आहेत ना, योगींची एक क्रममुक्ती आहे आणि एक डायरेक्ट मुक्ती आहे. प्रत्यक्ष मुक्ती आणि क्रममुक्ती म्हणजे तेच योगारूढ वृक्ष, तेच टेक्निकल विषय सगळं. श्रीमद भागवतममध्ये यांच्या मुक्तीचं वर्णन केलेलं आहे. क्रममुक्ती म्हणजे एखादा योगी प्रगती करत 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 अन्य लोकांमध्ये त्याची इच्छा आहेत, ते योग सामर्थ्याच्या जोरावर ते सगळ्या इच्छा पूर्ण करत करत हळूहळू हळूहळू मुक्त होतो. जनलोक, तपलोक, महरलोकातून जात जात तो मुक्त होतो. ही एक क्रममुक्ती आहे. डायरेक्ट मुक्ती यांच्यामध्ये दोन भाग येतात. एक म्हणजे
हे जिथं ब्रह्मज्योतीमध्ये जातात ना, तसं योगी पण ब्रह्मज्योतीमध्ये जाऊ शकतात. यांना चॉईस आहे. आणि दुसरं आहे वैकुंठ लोकामध्ये जातात. हे वैकुंठ लोकात कधी जातील? जेव्हा हे परमात्म्याचं दर्शन करतील ना, डोळ्यांनी भगवंतांचं परमात्म्याचं दर्शन करतील. आणि दर्शन केल्यानंतर जेव्हा भगवंत किती सुंदर आहे, त्यांची मी सेवा करायला पाहिजे. जिथं सेवा शब्द आला तर वैकुंठाचं तिकीट आहे. जिथं सेवा नाहीये तुम्ही खालीच थांबा बाबा, तिथं काही काम नाही. तिथं सेवा करणाऱ्या लोकांसाठीच वॅकन्सी ज्ञानमार्गी होते. मोक्ष पाहिजे असतं, बरोबर. मग तेच म्हणतो, त्यांना पण ब्रह्मज्योतीच मध्ये जातात ते. पण वैकुंठामध्ये तेव्हाच जातील जेव्हा त्यांना भगवंतांना पाहून सेवाभाव जागृत होईल. याच्यासाठी पण भक्तांच्या संगतीचा स्पर्श लागतो. आणि या मार्गांमध्ये तेव्हाच परिपूर्णता प्राप्त होते जेव्हा त्यांना भक्ती मार्गातल्या अंगाचा स्पर्श लागतो. त्याशिवाय पूर्णता प्राप्त होत नाही. तपस्विनो श्रीमद भागवतम प्रमाणे 2रा स्कंद. तपस्विनो ज्ञान परा मनस्विनो तपस्विनो दान परा यशस्विनो मनस्विनो मंत्र विदु सुमंगला क्षेमम न विंद्यंती यदपाश्रयाश्रय तस्मै सुभद्रे श्रवसे नमो नमः. हा श्लोक आहे. तर या श्लोकमध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात की या मार्गांमध्ये या लोकांना परिपूर्ण तेव्हाच प्राप्त होते जेव्हा ते भक्तिमय जी अंग आहेत, 9 अंग, यांचा अंगाचा स्पर्श होतो. त्याशिवाय यांना परिपूर्णता प्राप्त होत नाही. कर्मकांड सुद्धा असू द्या, कर्मकांडमध्ये पण संकीर्तन करावं लागतं, भगवंताचं नामाचं गुणगान करावं लागतं. यांना सुद्धा संकीर्तन, श्रवण कीर्तन करावं लागतं, तेव्हा यांना परिपूर्णता प्राप्त होते. आता हे वैकुंठात जाऊन यांना शांतरस प्राप्त होतो. शांतरसमध्ये पण पूर्ण शांतरस नाही प्राप्त होत. त्यांना शांतरसमध्ये सुद्धा जसं फुलाची दशा असते ना, फुल उमलणे अगोदर कळी असते, माहिती ना, फुलाची कळी असते. तर कळीप्रमाणे त्यांचा शांतरस तेवढाच विकसित झालेला असतो, फुलाच्या कळीप्रमाणे. ओके. तर ही योग्यांची गती आहे. हे तर ब्रह्मज्योतीमध्ये जातात आणि भक्त भगवंतांच्या धामात जातो. का? कारण त्यांच्यामध्ये सेवाभाव आहे. ठीक आहे. तर हे परमसत्याला जाणण्याची 3 अनुभूती आहेत, 3 साक्षात्कार आहेत, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर पूर्ण साक्षात्कारी कोण आहे? आपण याची परवा चर्चा केली होती. कोण आहेत पूर्ण साक्षात्कारी माणूस? प्रभुपाद. आपण कोणतं उदाहरणाने समजलं होतं? व्हेरी गुड. रेल्वेप्रमाणे. रेल्वेला पाहणारा जो शेवटचा व्यक्ती होता त्याला रेल्वेचं परिपूर्ण ज्ञान होतं. अशा प्रकारे भक्ताला त्याचं पूर्ण ज्ञान आहे. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये विग्रह म्हणजे आकार हा शब्दाला धरून प्रभुपाद सांगतात की आत्यंतिक जे पूर्ण आहेत, आत्यंतिक पूर्ण कोण आहे त्यांच्यामध्ये? जे भगवान. 3रा जो साक्षात्कार आहे, हे आत्यंतिक पूर्ण कधीही निराकार होऊ शकत नाही. याचा अर्थ प्रभुपाद असं सांगत नाही की ब्रह्मज्योतीचं अस्तित्व नाही. समजलं ना? प्रभुपादांना म्हणायचं काय, खूप ध्यानपूर्वक वाचा तात्पर्य, की प्रभुपाद असं म्हणत नाहीत की ब्रह्मज्योती नावाचं अस्तित्वच नाही, निराकार ही गोष्ट अस्तित्वातच नाही, आहे, त्याचं पण अस्तित्व आहे. पण आत्यंतिक सर्वात उच्च जे भगवंतांचं रूप आहे ते निराकार नाही. प्रभुपाद या गोष्टींचं खंडन करतात. मायावादींचं काय म्हणणं आहे की निराकार ज्योती ही प्रधान आहे, प्रमुख आहे, परमसत्य तेच आहे. त्याच्यामधून भगवंत साकार रूपाने अवतार घेतात, या जगामध्ये येतात. जेव्हा लीला पूर्ण होतात तेव्हा पुन्हा ते निराकारामध्ये विलीन होतात. हे त्यांचं म्हणणं आहे. हा कन्सेप्ट चुकीचा आहे. म्हणून प्रभुपाद सांगतात की आत्यंतिक जे पूर्ण आहे हे याला आकार आहे. जर ते निराकार असले तर आपले रूपमय सृष्टीपेक्षा काही उणीव असते. म्हणजे प्रभुपादांना हे म्हणायचं आहे की त्यांनी निर्माण केलेली ही जी सृष्टी आहे, या सृष्टीला आकार आहे. तर ज्यांनी निर्माण केले ते कसं काय निराकार असू शकतात? बरं, असं कधी झालं का की आई वडील हे निराकार होते आणि मुलं साकार झाले? असं कधीच पाहिलं नाही. तर जसं आपल्या आई वडिलांना आकार आहे तर सगळे वरतीच जाऊन गेलो आपण. सगळ्यांनाच आकार आहे ना. आपण जेव्हा मोबाईलमध्ये फोटो काढतो तर काहीतरी आकृती दिसते ना त्या माणसाची, आहे ना. त्याला रूप आहे म्हणून फोटो छापून येतो, रूपच नसतं त्याला तर कसं पॉसिबल आहे? तर ही स्पष्टता आहे शास्त्राची.
मग परमसत्य जे आहे हे निराकार नाही, परमसत्य हे साकार आहे. ठीक आहे. परमपूर्णात आपल्या अनुभवाच्या कक्षेतील व अनुभवाच्या पलीकडील वस्तू, सर्व वस्तू असले पाहिजेत, अन्यथा ते, ॲक्च्युली हे गुगल ट्रान्सलेशन आहे, थोडंसं समजून घ्या. मी तुम्हाला ट्राय करत समजवण्याचं. एक उदाहरण देतात प्रभुपाद. सूर्याची असीमित उष्णता आहे आणि विद्युत शक्तीची सीमित उष्णता आहे. म्हणजे दोन्ही पण उष्णता देणारे स्रोत आहेत, पण सगळ्यात असीमित उष्णता जी आहे सूर्यामध्ये, तशी भगवंताचं जे सामर्थ्य आहे हे असीमित आहे. विद्युतचं सामर्थ्य जसं जीवात्म्यामध्ये सामर्थ्य आहे हे कमी आहे. तर पूर्ण आणि अपूर्ण कसं आहे पहा. 1 + 1 बरोबर 1. हे आध्यात्मिक गणित आहे. आणि 1 - 1 1 - 1 = 1. समजलं का हे काय काय म्हणायचं? म्हणजे काय, 1 + 1 म्हणजे 1. उदाहरण सांगतो तुम्हाला. द्वारका लीलेमध्ये कोणाला आठवतं का काय उदाहरण? द्वारका लीलेमध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण सुधर्मा सभेतून महलमध्ये यायचे तेव्हा अनेक बनायचे कृष्ण. आणि जेव्हा पुन्हा महलामधून बाहेर यायचे तेव्हा एक बनायचे. भगवंतांपासून अनेक रूप जरी उत्पन्न झाली तरी ते भगवंत एकच असतात. आणि भगवंतांपासून विस्तार झाला तरी ते भगवंत एकच आहेत, सर्वत्र निवास करतात. आणि भगवंतांपासून विस्तार जरी झाला अनेक अवतारांचा, एक, आता हे एक आहेत, याच्यातून एक रूप निर्माण झालं, याचा अर्थ हे गायब झालं असं नाही. हे पूर्णच राहणार आहे, हे रूप पूर्ण राहणार, जे निर्माण झाले ते पण पूर्ण राहणार आहे. तर हे भगवंताच्या संदर्भात हे गणित आहे. या ठिकाणी सांगितलं तिसरं उदाहरण, समुद्रातून कितीही पाणी काढलं तरी कमी होत नाही. समुद्राचं उदाहरण दिलेलं आहे. किती टँकर पाणी भरणार तरी समुद्राला काही फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही. पण त्याच्या उलट जर विहिरीतून पाणी काढलं तर विहीर कदाचित काही वेळामध्ये आटून जाईल विहीर. तर तसे भगवंतांचं पूर्णत्व आहे. त्यांची सृष्टी ही परिपूर्ण आहे. कशी भगवंताची सृष्टी परिपूर्ण आहे? भगवंतांच्या अनंत शक्ती सुद्धा परिपूर्ण आहेत. जसं भौतिक जगत हे 24 तत्वांनी बनलेलं आहे. या ब्रह्मांडातील पालन पोषणासाठी सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत. कधी असं होतं का की या ब्रह्मांडातून त्या ब्रह्मांडात इम्पोर्ट एक्सपोर्ट काहीतरी होते, व्यापार चालू आहे, असं कधी होतं? काहीच गरज नाही. जेवढं जीवात्म्याच्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छापूर्तीसाठी या जगामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. आणि भगवंतांची जी निर्मिती ना इतके सुंदर प्रकारे केलेली आहे की पहा, एक स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात, आता भगवंतांची ही निर्मिती कशी सृष्टी पहा. स्त्री आणि पुरुष एकत्र येतात, त्यांच्यापासून दुसरं एक स्त्री किंवा पुरुष उत्पन्न होतो, तेव्हा त्याचे जे माता पिता आहेत हे कमी होतात की मरतात का, काय होतं? काहीच होत नाही ना. काय फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. ही भगवंतांची पूर्ण सृष्टी आहे. ही भगवंतांची प्राकृतिक नियमानुसार ही सृष्टी आहे. आता हा एक मोबाईल आहे आणि हा मोबाईल आहे, समजा हे डस्टर आहे. हा मोबाईल आहे. या दोन्ही वस्तूंना एकत्र आणलं, तिसरा मोबाईल बनणार आहे का? नाही बनणार आहे. ही भगवंताची सृष्टीमध्ये परिपूर्णता आहे. दुसरं उदाहरण सांगतो. झाडं पहा. झाडं कोणता वायू घेतात? ऑक्सिजन सोडतात, ते कार्बन डायऑक्साईड घेतात. वृक्ष, वेली, वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. माणूस काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. तर ही भगवंतांची परिपूर्णता आहे. जिथे ज्या गोष्टींमध्ये वेस्टेज आहे ते कुणासाठी तरी रॉ मटेरियल आहे, जे दुसऱ्यांसाठी रॉ मटेरियल आहे ते कुणासाठी तरी यूज करण्यासाठी आहे. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये भगवंताची अनेक ठिकाणी परिपूर्णता दिसून येते. तर म्हणून सृष्टी परिपूर्ण या दृष्टीने बनवलेली आहे. म्हणून या ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जीवात्म्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण या सगळ्या गोष्टी. 24 तत्व कोणते आहेत? कोण सांगाल? 24 तत्वांनी सृष्टी बनलेली. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 इंद्रिय विषय, 15
5 पंचमहाभूत, 20 मन बुद्धी अहंकार, 25 झाले, 24 ना, मन बुद्धी अहंकार आणि आत्मा पण. आत्माशिवाय चित्त, काही आचार्यांचं म्हणणं आहे आत्मा काही ठिकाणी चित्त म्हटलेलं आहे. चित्त, मन बुद्धी अहंकार म्हणजे चित्त, चित्त म्हणजे वेगळं नाही. मन बुद्धी आणि अहंकार याला चित्त म्हटलेलं आहे, चित्त वेगळं नाही, त्याला चित्त म्हटलेलं आहे. ओके, तर अशा 24 तत्वांनी ही सृष्टी बनलेली आहे. जीवात्मा पूर्ण आहे. जीवाला हा पूर्ण व्यवस्था का दिल्या आहेत, का दिल्यात एवढे सुख सुविधा या ब्रह्मांडामध्ये का दिल्यात? का एकमात्र उद्देश आहे त्याला परमसत्याची अनुभूती व्हावी, परमसत्याचा त्याने साक्षात्कार करावा. आणि जर त्याने हा साक्षात्कार नाही केला, पूर्णाचा साक्षात्कार नाही केला, तर 84 लाख प्रकारच्या योनींमध्ये त्याला पुन्हा प्रवास करावा लागेल. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. या सगळ्या सृष्टी निर्मितीमध्ये चीटी को कण भर, हाथी को मन भर, ऐसे प्रभू मुझे क्यों नहीं दे सकते मुट्ठी भर. अशी श्रद्धा साधूंची पाहिजे. जे भगवंत एका मुंगीला छोटासा कणभर मध्ये पोट भरतं, संतुष्टी होते, एवढ्या मोठ्या हत्तीला 40-50 किलो अन्न देतात, तर मला का देणार नाही भगवंत? तर इतर जे 80 लाख प्रकारची जी योनी आहेत, 80 लाख प्रकारची योनी सुख सुविधा घेते फक्त, लेना बँक प्रमाणे. आणि 4 लाख प्रकारची योनी जी आहे मनुष्याची, देना, काहीतरी द्यायचं आपल्याला, भगवंतांना आपलं समर्पण द्यायचं, आपलं आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करायचा आहे. तर यासाठी आपल्याला ही सुख सुविधा दिलेली आहे. जर ही सुख सुविधेचा फक्त आपण पशूंप्रमाणे उपयोग केला तर आपल्याला पुन्हा संधी मिळणार नाही, असं प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. पहिला पॅरेग्राफ झाला. दुसरा पॅरेग्राफ वाचा. आत्यंतिक पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांकडे अगणित शक्ती आहेत आणि त्या सर्व त्यांच्याप्रमाणेच पूर्ण आहेत. हे दृश्य जगत देखील पूर्ण आहे. हे ब्रह्मांड ज्या 24 तत्वांचे तात्पुरते प्राकट्य आहे, त्या तत्वांची अशी रचना केली आहे की या ब्रह्मांडाच्या पालनपोषणासाठी सर्व आवश्यक वस्तू तयार केल्या जाऊ शकतील. ब्रह्मांडातील अन्य कोणत्याही घटकाला बाह्य प्रयास करून ब्रह्मांडाचे पालनपोषण करण्याची गरज नाही. हे ब्रह्मांड स्वतःच्या निश्चित केलेल्या कालावधीनुसार कार्यरत असते. ब्रह्मांडाचा कालावधी भगवंतांची शक्ती निश्चित करते व तो कालावधी पूर्ण झाल्यावर हे तात्पुरते प्राकट्य आत्यंतिक पूर्णाच्या पूर्ण व्यवस्थेनुसार नष्ट केले जाते. आत्यंतिक पूर्णाचा साक्षात्कार करण्यासाठी लहान पूर्ण घटकांना किंवा जीवांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. अपूर्णतेचे आपल्याला येणारे सर्व अनुभव आत्यंतिक पूर्णाबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानामुळेच येत असतात. मनुष्य जीवन जीवात्म्याच्या चेतनेचे पूर्ण प्राकट्य असून जन्म मृत्यूच्या चक्रातून फिरत 84 लक्ष योनींतून भ्रमण केल्यावरच मनुष्य जीवन प्राप्त होत असते. मनुष्य जन्मात जर जीव आत्यंतिक पूर्णासंबंधित स्वतःच्या पूर्णतेचा साक्षात्कार करण्यात अयशस्वी ठरला तर तो पूर्णत्वाच्या साक्षात्काराची संधी गमावतो व प्रकृतीच्या नियमानुसार त्याला परत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडावे लागते. भगवंतांनी सुविधा आपल्याला भगवत प्राप्तीसाठी दिलेल्या आहेत, मनुष्य देहामध्ये विशेषतः. सुविधा म्हणजे काय? खाणं पिणं ह्या सुविधा नाहीत. बोलण्याची सुविधा कुत्र्यामध्ये आहे का? डुकरामध्ये आहे का? शेळ्यांमध्ये आहे का? नाही. ऐकण्याची, श्रवण करण्याची, तर्कवितर्क करण्याची क्षमता इतर प्राण्यांमध्ये नाही. ही सुविधा मनुष्य देहामध्ये दिलेली. या सुविधा दिल्यामुळे जर का मनुष्य याचा सदुपयोग करत असेल तर त्याचं आत्मकल्याण निश्चित होतं. म्हणून पूर्णाशी संबंध जर जोडला तर जीवन परिपूर्ण होईल, हे प्रभुपादांना म्हणायचे. मनुष्य जीवनाचा जर कोणी दुरुपयोग केला तर त्याचं कधी कल्याण होऊ शकत नाही. जर या ठिकाणी उदाहरण दिलं की जसं शरीराचा एक पार्ट आहे हात, जर या शरीराला ज्या सुखसुविधा मिळतात त्या हाताला पण मिळतात. समजा शरीराची मालिश करायची तर हाताची पण मालिश होईल ना, की नाही तू वेगळा आहे, तुझी मालिश नाही करणार, असं काही आहे का?
तर हाताची पण मालिश होते. जर भोजन पोटात गेलं तर हाताला पण भोजन भेटतं. पण हाच हात जर बंडखोरपणा करून हात म्हणतो जाऊ दे मला तुझ्याशी काही राहायचं नाही, तुझ्यासोबत मला बाजूला व्हायचंय, तर हाताचं पालनपोषण होईल का? आध्यात्मिक पालनपोषण म्हणतो, भौतिकची गोष्ट नाही. तसं जेव्हा भगवंतांपासून जीवात्मा वेगळा जातो, भगवंतांना विसरतो, त्याच्या दुःखाची सुरुवात तिथून सुरू होते. आणि मग जसं एखाद्या मशीनचा पार्ट किती महत्त्वपूर्ण आहे त्याची व्हॅल्यू तेव्हा समजते जेव्हा तो मशीनला अटॅच आहे. मशीनपासून वेगळा गेला की कचरा पेटीमध्ये जाईल तो. तशा प्रकारची जर मनुष्याने मनुष्य देह प्राप्त करून जर भगवंतांशी संबंध नाही जोडला तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. तर प्रभुपाद एक सुंदर या ठिकाणी एक वाक्य सांगतात, अपूर्णतेचे आपल्याला येणारे सर्व अनुभव आत्यंतिक पूर्णाबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानामुळे येत असतात. हा प्रश्न येईल तुम्हाला, अपूर्णतेचा अनुभव का येतो? आत्यंतिक पूर्णाच्या ज्ञानाबद्दल. आता आत्यंतिक पूर्ण म्हणजे काय, कोण सांगेल? आपण जी चर्चा केली, आत्यंतिक पूर्ण म्हणजे काय? थांबा, तुम्ही नका सांगू, तुम्ही सांगा माताजी, आत्यंतिक पूर्ण म्हणजे काय? आत्यंतिक पूर्ण म्हणजे सर्व काही असून नसून सुद्धा भगवंत परिपूर्णच राहतात. व्हेरी गुड. अजून अजून चांगली व्याख्या सांगा. आत्यंतिक पूर्ण म्हणजे काय? हां, आत्यंतिक पूर्ण हे निराकार नाहीये, हे प्रभुपादांना सांगायचं. आता कोण निराकार नाहीये? बोर्डवर पहा, कोण निराकार नाहीये? ब्रह्म निराकार आहे. त्याच्या पुढे भगवंतांचं जे स्वरूप आहे हे निराकार आहे का? भगवंत जे स्वरूप आहे ना ते आत्यंतिक परमसत्य आहे. ब्रह्म हे आत्यंतिक परमसत्य नाहीये. समजलं ना? समजते काय चाललंय, प्रभुपादांना काय म्हणायचंय? ब्रह्म हे आत्यंतिक परमसत्य नाहीये. आत्यंतिक परमसत्य भगवान श्रीकृष्ण आहेत. तर भगवान श्रीकृष्ण निराकार नाहीत हे प्रभुपादांना म्हणायचं. याचा अर्थ ब्रह्मज्योतीचं अस्तित्व नाहीये असं नाहीये. समजलं ना? ही अंडरस्टँडिंग आपली असायला पाहिजे. ना आपण कट्टर साकारवादी आहेत ना कट्टर निराकारवादी आहेत. ज्या गोष्टी ज्या स्थितीवर आहेत त्या स्थितीला त्या गोष्टीचा सन्मान देतो आपण यथायोग्य. आत्यंतिक म्हणजे काय म्हणता येईल आत्यंतिकला? सर्वोच्च, अल्टिमेट, अंतिम सत्य, परम सत्य. ओके. परिपूर्ण होण्याचा मार्ग प्रभुपाद या ठिकाणी सांगतात. जर पूर्णाचा अनुभव करायचा असेल, या ठिकाणी प्रभुपादांचं तात्पर्यातली जी लाईन मी वाचून दाखवली, अपूर्णतेचा अनुभव का होतो? कारण पूर्ण भगवंतांचे संबंध जोडला नाही, म्हणून अपूर्णतेचा अनुभव होतो. तर पूर्ण भगवंतांचे संबंध जोडायचे असेल तर प्रभुपाद सांगतात की जेव्हा जीव परमपूर्णाच्या सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा त्याला परिपूर्णतेचा अनुभव येईल, संतुष्टीचा अनुभव येईल, समाधानाचा अनुभव येईल, जीवनामध्ये स्पष्टतेचा अनुभव येईल आणि अजून कुठली गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा राहणार नाही. ही आहे सेवा, भगवंतांची सेवा. आणि म्हणून भगवंतांची सेवा करायला पाहिजे आपण. सेवा यासाठी नाही करायला पाहिजे की मला काहीतरी फळ मिळेल, यासाठी नाही. फळ तर आपोआप मिळून जाईल, तुम्ही इच्छा करा, तुम्हाला जे पाहिजे ते फळ मिळेल. पण फळासाठी सेवा नाही करायची आपल्याला. आपलं भक्तिमय जीवनातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फळासाठी सगळ्या